Today we are going to discuss the another part in this chapter. The chapter is biomolecules. The part is nucleic acid. आज आपल्याला काय करायचं आहे, या बायोमॉलिक्युल्स मधला नवीन पार्ट आपल्याला कंटिन्यू करायचा आहे. दॅट पर्टिक्युलर पार्ट इट इज कॉल्ड एज न्यूक्लिक ॲसिड. दॅट इज कॉल्ड एज न्यूक्लिक ॲसिड. आतापर्यंत आपण काय ऑब्झर्व केलं? कार्बोहायड्रेट्स ऑब्झर्व केले, लिपिड्स ऑब्झर्व केले, प्रोटीन्स ऑब्झर्व केले. आता आपल्याला नवीन पार्टमध्ये जायचं आहे. दॅट इज कॉल्ड एज न्यूक्लिक ॲसिड. मग न्यूक्लिक ॲसिड म्हणजे काय? The acid which is present in nucleus, the acid which is present in the nucleus, or the acid which is present in nucleus, as well as the acids which are formed in nucleus and for some function they escape into the cytoplasm. Such particular acids, they are called as nucleic acids. In another words, the nitrogen and phosphorus containing acids, they are called as nucleic acids, and these are the key material which are present in that particular cell. की हे जे न्यूक्लिक ॲसिड्स आहे ते त्या पर्टिक्युलर सेलमधले सगळ्यात इम्पॉर्टंट की प्रिन्सिपल मेन मॉलिक्युल्स प्रेझेंट आहे की जे पर्टिक्युलरली न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट आहे. सो सच पर्टिक्युलर थिंग इट इज कॉल्ड एज न्यूक्लिक ॲसिड. मग ॲक्च्युली या पर्टिक्युलर न्यूक्लिक ॲसिडबद्दल सगळ्यात पहिल्यांदा इन्फॉर्मेशन कोणी दिली? तर सगळ्यात पहिल्यांदा इन्फॉर्मेशन दिली फॉल्जिन. अकॉर्डिंग टू फॉल्जिन, द क्रोमोझोम्स विच आर प्रेझेंट इन न्यूक्लियस दे शो द प्रेझेन्स ऑफ न्यूक्लिक ॲसिड. काय म्हणतो फॉल्जिन? की क्रोमोझोम्स त्या पर्टिक्युलर न्यूक्लियसमध्ये जे प्रेझेंट आहे ते पर्टिक्युलर क्रोमोझोम्स काय पॉझेस करतात किंवा काय कंटेन असते, तर दॅट इज कॉल्ड एज न्यूक्लिक ॲसिड. दॅट इज कॉल्ड एज न्यूक्लिक ॲसिड. मग आता हे पर्टिक्युलर न्यूक्लिक ॲसिड असेल तर याला आपण या पर्टिक्युलर बायोमॉलिक्युल्स चॅप्टरमध्ये का आणलं? तर ॲक्च्युली दिस पर्टिक्युलर न्यूक्लिक ॲसिड्स दे आर द पॉलिमर्स ऑफ द मोनोमर्स. दे आर द पॉलिमर्स ऑफ द मोनोमर्स. मग या न्यूक्लिक ॲसिडमध्ये मोनोमर कोणता? तर न्यूक्लिओटाइड इट इज कॉल्ड एज मोनोमर अँड न्यूक्लिक ॲसिड इट इज कॉल्ड एज अ पॉलिमर. जसं आपण कार्बोहायड्रेट्समध्ये ऑब्झर्व केलं, मोनोसॅकराइड इट इज कॉल्ड एज अ मोनोमर आणि स्टार्च जर कन्सिडर केलेलं असेल तर दॅट इज कॉल्ड एज अ पॉलिमर. तसंच न्यूक्लिक ॲसिड इट इज कॉल्ड एज अ पॉलिमर अँड न्यूक्लिओटाइड ऑफ दॅट पर्टिक्युलर न्यूक्लिक ॲसिड इट इज कॉल्ड एज मोनोमर. There are two different types of this particular nucleic acids which are present in the cell. The one it is called as a DNA, the another it is called as RNA. काय म्हटलं? There are two types of nucleic acids present in that particular nucleus or that particular cell. They are the DNA and the another it is called as RNA. आपल्याला हे दोन पार्ट मेन डिस्कस करायचं आहे, त्याचा हा इंट्रोडक्टरी पार्ट आहे. One it is called as a DNA, the another it is called as a RNA. DNA it is called as a deoxyribonucleic acid. The another it is called as a ribonucleic acid. The one it is called as a DNA, deoxyribonucleic acid. The another it is called as RNA, ribonucleic acid. मग आता या पर्टिक्युलर DNA RNA मध्ये बेसिक काय आहे? Actually this particular DNA or RNA, they are made up of three main components. The three main components are sugar, phosphate and nitrogenous bases. They are sugar, phosphate and nitrogenous bases. मग आता शुगर कोणती? द शुगर विच इज प्रेझेंट इन दिस पर्टिक्युलर न्यूक्लिक ॲसिड इट इज कॉल्ड एज 5 कार्बन शुगर. द 5 कार्बन शुगर इट इज कॉल्ड एज अ पेंटोस शुगर. वेअर द पेंटोस शुगर विच इज प्रेझेंट इन DNA इट इज कॉल्ड एज अ deoxyriboz sugar. And the sugar which is present in that particular RNA it is called as pentose sugar, but that sugar which is present in that particular RNA it is called as a ribose sugar. फरक काय आहे की डिऑक्सिरिबो शुगर असेल तर त्या पर्टिक्युलर शुगरच्या सेकंड कार्बनला, जेव्हा आपण शुगर ऑब्झर्व करू त्यावेळेस त्या पर्टिक्युलर डिऑक्सिरिबो शुगरच्या सेकंड कार्बनला तुम्हाला ऑक्सिजन एक कमी दिसेल, म्हणून त्या पर्टिक्युलर शुगरला म्हणतो आपण डिऑक्सिरिबो शुगर. रिबोज शुगर जी RNA मध्ये प्रेझेंट आहे त्याच्या 2 नंबरच्या कार्बनला, सेकंड कार्बनला ऑक्सिजन तुम्हाला तिथे प्रेझेंट दिसेल, म्हणून दॅट पर्टिक्युलर शुगर इट इज कॉल्ड एज रिबोज शुगर. सो देअर आर 2 शुगर्स which are present in one DNA, the another RNA. So sugar which is present in DNA it is called as deoxyribose sugar. The sugar which is present in RNA it is called as ribose sugar. एक component. The another component it is called as a phosphate. Actually जेव्हा तो DNA किंवा RNA बनतो त्यावेळेस त्या पर्टिक्युलर DNA किंवा RNA मध्ये फॉस्फोरिक ॲसिड प्रेझेंट असते फॉस्फेटच्या फॉर्ममध्ये. कशाच्या फॉर्ममध्ये? फॉस्फेटच्या फॉर्ममध्ये. तर हा फॉस्फेट किंवा फॉस्फोरिक ॲसिड इट इज द सेकंड कंपोनंट ऑफ दॅट पर्टिक्युलर न्यूक्लिक ॲसिड. अँड द थर्ड कंपोनंट ऑफ दॅट पर्टिक्युलर न्यूक्लिक ॲसिड, द DNA and the RNA, it is the nitrogenous bases. The nitrogen containing bases they are called as nitrogenous bases.
मग नायट्रोजिनस बेसिस त्या पर्टिक्युलर न्यूक्लिक ॲसिडमध्ये DNA RNA मध्ये कोणते कोणते, तर देर आर 2 डिफरंट टाइप्स ऑफ दिस पर्टिक्युलर नायट्रोजिनस बेसिस प्रेझेंट इन दॅट पर्टिक्युलर न्यूक्लिक ॲसिड. One they are called as the purines, the another they are called as the pyrimidines. The one they are called as the purines, the another they are called as the pyrimidines. Purine, they are the double ring compounds, and the pyrimidines, they are the single ring compounds. The purines, they are called as the dicyclic, दोन ring present आहे म्हणून. Pyrimidines, they are called as the monocyclic, कारण एकच ring present आहे म्हणून. The purines, they are of two different types, they are the adenine and the guanine. They are the adenine and the guanine. The pyrimidines, they are of three different types. They are the cytosine, uracil and thymine. They are the cytosine, uracil and thymine. याच्यापैकी प्युरिन आणि पिरिमिडिन जर त्या पर्टिक्युलर न्यूक्लिक ॲसिडमध्ये म्हणजे DNA मध्ये प्रेझेंट जर असेल तर दोन्हीकडे सारखे प्रेझेंट आहे का, तर तसं नाही. इन DNA प्युरिन्स आर adenine and guanine. In DNA the nitrogenous bases purines are adenine and guanine, but in same DNA the pyrimidines are thymine and cytosine. They are the thymine and cytosine. हे आपण कशाबद्दल बोललो, DNA बद्दल. पण RNA मध्ये in RNA purines are adenine and guanine. Purines are adenine and guanine, but pyrimidines are cytosine and uracil. Thus in RNA thymine is absent. Thus in RNA thymine is absent. तुम्हाला आता कळलं, पुन्हा एकदा परत चेक करा. DNA मध्ये प्युरिन्स आणि पिरिमिडिन्स आहे, RNA मध्ये पण प्युरिन्स आणि पिरिमिडिन्स नायट्रोजिनस बेसिस आहे. DNA मध्ये प्युरिन नायट्रोजिनस बेसिस adenine आणि guanine दोन्ही आहे. त्याच DNA मध्ये पिरिमिडिन्स दोन आहे, एक आहे थायमिन, दुसरा आहे सायटोसिन. पण RNA ला कम्पेअर केलेलं असेल तर इन RNA purines are two, they are the adenine and the guanine. In same RNA pyrimidines again they are two, they are the cytosine and uracil. Thus at place of uracil there is at place of thymine there is presence of uracil. कुठे, RNA मध्ये. म्हणजे इनडायरेक्टली सोपं RNA मध्ये थायमिन हा ॲब्सेंट असतो, त्या थायमिनच्या प्लेसला जागेला काय प्रेझेंट असतो, तो युरॅसिल. आणि हे जे नायट्रोजिनस बेसिस आहे त्या पर्टिक्युलर न्यूक्लिक ॲसिडमध्ये स्पेसिफिकली DNA मध्ये पेअर्ड असतात. जसं प्युरिन ऑलवेज पेअर्स विथ द पिरिमिडिन. प्युरिन ऑलवेज पेअर्स विथ द पिरिमिडिन म्हणजे काय की प्युरिन ॲडेनाइन पेअर्स विथ द पिरिमिडिन थायमिन विथ 2 वीक हायड्रोजन बॉन्ड्स. कसं, प्युरिन ॲडेनाइन पेअर्स विथ द पिरिमिडिन थायमिन विथ 2 वीक हायड्रोजन बॉन्ड्स अँड प्युरिन ग्वानिन पेअर्स विथ द पिरिमिडिन सायटोसिन विथ 3 वीक हायड्रोजन बॉन्ड्स. काय म्हटलं मी, हे कशाबद्दल बोललो आपण, DNA बद्दल. इन DNA प्युरिन ॲडेनाइन पेअर्स विथ द पिरिमिडिन थायमिन विथ 2 वीक हायड्रोजन बॉन्ड्स अँड प्युरिन ग्वानिन पेअर्स विथ द पिरिमिडिन सायटोसिन विथ 3 वीक हायड्रोजन बॉन्ड्स. Thus in DNA there is presence of 4 types of nitrogenous bases. The 4 types of nitrogenous bases are adenine, guanine, cytosine and thymine. हे कुठे बोललो आपण, DNA मध्ये. पण RNA मध्ये असं नाही आहे. RNA मध्ये ऍक्च्युली RNA सिंगल स्ट्रँडेड असतो, पण तो जिथे जिथे फोल्ड होतो त्या फोल्डेड रिजनला लूप म्हणतात. तर RNA हा सिंगल स्ट्रँडेड असतो, बरोबर आहे, पण तो जर समजा कॉईल झाला आणि कॉईल झालेल्या ठिकाणी जर तो नायट्रोजिनस बेसिस पेअर करत असेल तर त्या RNA मध्ये पेअरिंग कसं राहील ते बघा. इन RNA प्युरिन ॲडेनाइन पेअर्स विथ In RNA, purine adenine pairs with pyrimidine uracil with 2 weak hydrogen bonds. Purine adenine pairs with pyrimidine uracil with 2 weak hydrogen bonds and purine guanine pairs with the pyrimidine cytosine with 3 weak hydrogen bonds. म्हणजे इथे पण आपल्याला तसं त्या DNA सारखं दिसते, फक्त फरक एवढा आहे की in RNA thymine is absent and at place of thymine there is presence of uracil. There is presence of uracil. आणि हे सगळे जेवढे काही नायट्रोजिनस बेसिस त्या पर्टिक्युलर DNA किंवा RNA मध्ये प्रेझेंट आहे, इथे जर आपण त्या पर्टिक्युलर नायट्रोजिनस बेसिस मधला डिस्टन्स जर पाहिलं तर दॅट पर्टिक्युलर डिस्टन्स इज अराउंड 3.4 angstrom unit. Is around 3.4 angstrom unit. So thus finally the nucleic acids, they are made up of 3 components. Main component, first it is called as the deoxyribosugar sugar or ribose sugar, collectively it is called as sugar. The another second component, it is called as the phosphoric acid, that is present in the form of phosphate. And the third component which is present in that particular nucleic acid, it is
nitrogenous base that is of two different types. The one it is called as purine, the another it is called as a pyrimidine. So this is the introductory idea regarding this particular nucleic acid. So acids which are present in that particular nucleic acid, they are called as nucleic acids. चला check करा. According to Fulgen, in 1924, the chromosomes contain DNA. Fulgen 1924 मध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय म्हणतो की सेल प्रेझेंट असतो, सेलमध्ये न्यूक्लियस प्रेझेंट असतो, न्यूक्लियसमध्ये क्रोमोझोम्स प्रेझेंट असतात, त्या क्रोमोझोममध्ये तो डीएनए प्रेझेंट आहे. दिस इज द फर्स्ट ऑब्झर्वेशन रिगार्डिंग न्यूक्लिक ऍसिड अकॉर्डिंग टू Fulgen. According to him, nucleic acids contain two pyrimidines, thymine and cytosine, and two purines. They are the cytosine and uracil. कोणत्या केसमध्ये न्यूक्लिक ऍसिड bases. According to Wilkins and co-workers, the purines and pyrimidines are placed at distance of 3.4 angstrom unit. की विल्किन्स आणि त्याचे कोवर्कर्स काय म्हणतात की त्या पर्टिक्युलर डीएनए मध्ये किंवा त्या पर्टिक्युलर आरएनए मध्ये जर असा डीएनए किंवा आरएनए असेल तर प्युरिन आणि पिरिमिडिन या दोघांमधलं डिस्टन्स किती असतं 4 अँगस्ट्रॉम युनिट. पुढे न्यूक्लिक ऍसिड्स आर ऑफ टू टाइप्स, दॅट इज द डीएनए अँड द आरएनए. Nucleic acids, they are of two different types. They are the DNA and the RNA. The one it is called as deoxyribonucleic acid, the another it is called as ribonucleic acids. The DNA is composed of sugar, phosphoric acid and nitrogenous base. मी मगाशीच म्हटलं की या पर्टिक्युलर डीएनए मध्ये किंवा आरएनए मध्ये तीन कंपोनेंट प्रेझेंट राहील. द फर्स्ट कंपोनेंट इट इज कॉल्ड as sugar, the another component it is called as phosphoric acid, the another it is called as nitrogenous base. The sugar, it is the pentose sugar which is present in that particular DNA. It is called as a deoxyribose type. DNA च्या बद्दल बोललो तर phosphoric acid, it is present in the form of phosphate, and nitrogenous bases, they are of two types. They are the purines and pyrimidines. पुढे purine bases are double ring nitrogenous bases. Purine bases are double ring nitrogenous bases. They are called as a dicyclic. For example, adenine and guanine. Pyrimidine bases are single ring nitrogenous bases. They are called as monocyclic. The examples are cytosine, thymine, uracil. Cytosine, thymine and uracil. According to Chargaff एक सायंटिस्ट होऊन गेला, तो काय म्हणतो बघा. According to Chargaff in 1950, the ratio of purine and pyrimidine in DNA it is 1:1. जर डीएनए डबल स्टँडर्ड असेल, तुम्हाला आता डीएनए स्टडी करू तेव्हा आपल्याला दिसेल की डीएनए हा डबल स्टँडर्ड असतो, पण त्या पर्टिक्युलर डीएनए मध्ये जेवढे प्युरिन्स असतात तेवढेच पिरिमिडिन्स असतात, कारण प्युरिन हा पिरिमिडिन सोबत पेअर होतो. म्हणून अकॉर्डिंग टू चार्गाफ, इन डीएनए द रेशो ऑफ प्युरिन अँड पिरिमिडिन, बिकॉज दे आर प्रेझेंट इन सेम नंबर, द रेशो इज always 1:1. So presence of 1:1 ratio of purine and pyrimidine in DNA, it is called as the Chargaff's rule. It is called as Chargaff's rule. So according to him, the base ratio, that is A plus T upon G plus C, may vary in the DNA of different group of animals and plants, but A plus T upon C, G plus C ratio remains constant for a particular species. समजा फॉर एक्झाम्पल मी ह्युमन आहे, हा जो पर्टिक्युलर ATGC चा जो पर्टिक्युलर रेशो आहे, तर माझ्या ह्युमन या स्पेसीज मध्ये हा कॉन्स्टंट राहील. पण माझ्यासारखी दुसरी एखादी स्पेसीज मंकी असेल तर इनडायरेक्टली त्या पर्टिक्युलर मंकी मध्ये हा ATGC चा जो रेशो आहे तो पर्टिक्युलर रेशो त्या स्पेसीजचा वेगळा राहील. म्हणजे याचा अर्थ काय की सिक्वेन्स जो ATGC चा त्या पर्टिक्युलर स्पेसीज मध्ये असेल तो कसा असेल, स्पेसिफिक असेल. सो दिस इज जनरल इन्फॉर्मेशन रिगार्डिंग दिस पर्टिक्युलर न्यूक्लिक ऍसिड. आता आपण काय करू की या पर्टिक्युलर न्यूक्लिक ऍसिड्स पैकी एका न्यूक्लिक ऍसिडला डिटेल ऑब्झर्व करू. पहिल्यांदा जो आपण डीएनए, कशाला जो डीएनए इट इज deoxyribonucleic acid. Now we will discuss about the structure of DNA. काय माहित झालं होतं आपल्याला की in nucleus there are two types of acids. They are called as nucleic acids. The one it is called as DNA, the another it is called as RNA. या DNA RNA पैकी आता आपल्याला पहिल्या एका न्यूक्लिक ऍसिडच्या स्ट्रक्चर मध्ये जायचं आहे. दॅट पर्टिक्युलर स्ट्रक्चर इट इज ऑफ डीएनए. सो डीएनए इट इज अ deoxyribonucleic acid. चला आता मी पहिल्यांदा या पर्टिक्युलर डायग्राम वरून तुम्हाला डीएनए एक्सप्लेन करतो, त्याच्यानंतर आपण या बोर्डवरचा पार्ट रीड आउट करू. ओके, मग हा डीएनए आहे. ॲक्च्युली डीएनए काय आहे की हा एक डबल स्ट्रँडेड स्ट्रक्चर आहे, की हे एक स्ट्रँड आहे आणि हे एक स्ट्रँड आहे. दोन्ही स्ट्रँड आपण जर ट्विस्ट केले, वरवर गेलो तर तसा हा पर्टिक्युलर डीएनए आपल्याला दिसेल. तर या पर्टिक्युलर डीएनएचं स्ट्रक्चर आपल्याला स्टडी करायचं आहे. ठीक आहे. सो दिस डीएनए इट इज अ deoxyribonucleic acid. It is a deoxyribonucleic acid. Mostly this particular DNA it is present in
nucleus, but some amount of that particular DNA, it is present in cytoplasm in two cell organelles. They are the chloroplast and mitochondria. मी काय म्हटलं की this particular DNA, it is mostly present in nucleus, but some amount of that particular DNA, it is present in cytoplasm in two cell organelles. The one it is called as chloroplast, the another it is called as mitochondria. Okay, the model of this particular DNA, the three-dimensional model of this particular DNA, it was given by Watson and Crick in 1953. It was given by Watson and Crick in 1953, and along with Wilkins, Watson and Crick got a Nobel Prize in 1962. काय म्हटलं मी की या पर्टिक्युलर डीएनएचं जे 3D मॉडेल आहे ते सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कोणी दिलेलं असेल तर वॅटसन अँड क्रिकनी केव्हा 1953 मध्ये. पण विल्किन्स सोबत वॅटसन आणि क्रिक या तिघांना 1962 मध्ये डीएनएच्या डिस्कव्हरीसाठी नोबेल प्राइज पण मिळालं. बट एक्सरे क्रिस्टलोग्राफिक मॉडेल ऑफ दिस पर्टिक्युलर डीएनए इट वॉज गिवन बाय रोझॅलिंड फ्रँकलिन. इट वॉज गिवन बाय रोझॅलिंड फ्रँकलिन. एक्सरे मध्ये हा पर्टिक्युलर डीएनए कसा दिसतो त्याचं क्रिस्टलोग्राफिक मॉडेल हे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कोणी दिलेलं असेल तर रोझॅलिंड फ्रँकलिन अँड विल्किन्स. आता आपल्याला जे पर्टिक्युलर डीएनएचं स्ट्रक्चर स्टडी करायचं आहे हे कोणाचं स्ट्रक्चर स्टडी करायचं आहे वॅटसन अँड क्रिक. सो स्ट्रक्चर ऑफ दिस पर्टिक्युलर डीएनए इट वॉज फॉर द फर्स्ट टाइम इट वॉज गिवन बाय वॅटसन अँड क्रिक इन 1953. आता ते दोघं काय म्हणतात, अकॉर्डिंग टू वॅटसन अँड क्रिक दिस पर्टिक्युलर डीएनए इट इज अ डबल स्टँडर्ड स्ट्रक्चर. की या पर्टिक्युलर डीएनए मध्ये किती स्ट्रँड्स आहे तर 2 स्ट्रँड्स आहे. So according to Watson and Crick, this particular DNA, it is a double stranded structure and the two strands of this particular DNA are twisted upon each other. And the two strands of this particular DNA, आता एक ट्विस्ट तयार केला, असा लांब जर असेल तर इनडायरेक्टली ट्विस्ट, 2 थ्रेड जर मी घेतले, ट्विस्ट केले तर तसं जे स्ट्रक्चर दिसेल तसं या पर्टिक्युलर डीएनएचं स्ट्रक्चर राहील. सो अकॉर्डिंग टू वॅटसन अँड क्रिक, this particular DNA, it is a double stranded structure and the two strands of this particular DNA, they are twisted upon each other and looks like a helix. That's why this particular DNA, it is a DNA double helix. हा स्ट्रँड आहे तो टर्न होत आहे, हा पण स्ट्रँड आहे तो पण टर्न होत आहे, दोन्ही स्ट्रँड सोबत सोबत टर्न होत आहे, म्हणून दिस पर्टिक्युलर डीएनए इट इज अ डबल हेलिक्स. So the double helical model of this particular DNA, it was for the first time given by Watson and Crick. आता ते दोघं काय म्हणतात, टेक्निकल इन्फॉर्मेशन पाहिली तर द डायमीटर ऑफ दिस पर्टिक्युलर डीएनए, वरपासून खालपर्यंत या डीएनएचं डायमीटर जर बघत गेलो तर डायमीटर ऑफ दिस पर्टिक्युलर डीएनए इट इज अराउंड 20 अँगस्ट्रॉम युनिट. इट इज अराउंड 20 अँगस्ट्रॉम युनिट. आता हा एक स्ट्रँड आहे, हा एक स्ट्रँड आहे, 2 स्ट्रँड जर मी ट्विस्ट केले तर नॅचरली एक जो ट्विस्ट आहे हा इथून इथपर्यंत, हा जो एक जो ट्विस्ट आहे या पर्टिक्युलर एका ट्विस्टला पीच पण म्हणतात, PITCH. म्हणून या इथून एवढा जो पर्टिक्युलर या पर्टिक्युलर डीएनएचा ट्विस्ट जर ऑब्झर्व केला तर या पर्टिक्युलर ट्विस्टचं डिस्टन्स आहे 34 अँगस्ट्रॉम युनिट. सो द डिस्टन्स ऑफ वन ट्विस्ट और वन टर्न और वन पीच इज 34 अँगस्ट्रॉम युनिट. मग आता 34 अँगस्ट्रॉम युनिट कुठून आलं तर या पर्टिक्युलर इथून इथपर्यंतच्या एका पूर्ण टर्नचा डिस्टन्स आपण 34 अँगस्ट्रॉम युनिट सांगितलं. याच्या आत जर आपण पाहिलं तर 2 स्ट्रँड समजा सपोज आपण सेपरेट जर केले तर ही एक कनेक्टिंग स्टेप, ही दुसरी कनेक्टिंग स्टेप, तिसरी कनेक्टिंग स्टेप, चौथी कनेक्टिंग स्टेप, इथे आत 5वी आहे, 6, 7, 8, 9 आणि 10. म्हणजे एका पूर्ण टर्न मध्ये 1, 2, 3, 4 अशा किती कनेक्टिंग स्टेप्स आहेत तर 10 कनेक्टिंग स्टेप्स असेल आणि प्रत्येक 2 सक्सेसिव्ह कनेक्टिंग स्टेप्स मधलं डिस्टन्स जर 3.4 अँगस्ट्रॉम युनिट असेल. ही आहे कनेक्टिंग स्टेप, ही आहे कनेक्टिंग स्टेप, या 2 कनेक्टिंग स्टेप मधलं डिस्टन्स जर 3.4 अँगस्ट्रॉम युनिट असेल तर नॅचरली एका पूर्ण टर्न मध्ये जर 10 कनेक्टिंग स्टेप्स प्रेझेंट असेल तर एका पूर्ण टर्नचं म्हणजे एका पूर्ण पीचचं डिस्टन्स किती राहायला पाहिजे, 34 अँगस्ट्रॉम युनिट. So according to Watson and Crick, the distance of one turn is 34 angstrom unit, and in one turn there are 10 connecting steps, and distance between 2 successive connecting steps, if it is 3.4 angstrom unit, naturally the distance of one turn is about 34 angstrom unit.
सो दिस इज रिगार्डिंग द टेक्निकल इन्फॉर्मेशन ऑफ दिस पर्टिक्युलर डीएनए, म्हणजे मेजरमेंट्स की डायमीटर या पर्टिक्युलर डीएनएचं किती राहील तर 20 अँगस्ट्रॉम युनिट. दोन सक्सेसिव्ह कनेक्टिंग स्टेप, ही एक कनेक्टिंग स्टेप आणि ही दुसरी कनेक्टिंग स्टेप, दोन सक्सेसिव्ह कनेक्टिंग स्टेप मधलं डिस्टन्स किती तर 3.4 अँगस्ट्रॉम युनिट. एका पूर्ण टर्न मध्ये किती कनेक्टिंग स्टेप्स असतात तर 10. पूर्ण एका टर्न मध्ये 10 जर कनेक्टिंग स्टेप्स असेल तर नॅचरली एका पूर्ण टर्नचं डिस्टन्स किती असेल तर 34 अँगस्ट्रॉम युनिट. मग आता या पर्टिक्युलर डीएनएला आपण स्ट्रक्चर मध्ये नेऊ की या पर्टिक्युलर डीएनए मध्ये खरोखर आहे काय. Structurally, this particular DNA it is made up of this particular DNA it is made up of only two components by structure. The one it is called as strand, the another it is called as connecting steps. ज्या उभ्या लाईन्स तुम्हाला दिसून राहिल्या त्यांना काय म्हणतो आपण स्ट्रँड्स, आणि ज्या आडव्या लाईन्स दिसून राहिल्या यांना काय म्हणतो आपण कनेक्टिंग स्टेप्स. आपण आता एक ऑब्झर्व करू की या स्ट्रँड्स मध्ये काय प्रेझेंट आहे आणि या कनेक्टिंग स्टेप्स मध्ये काय प्रेझेंट आहे. पहिल्यांदा जो आपण या स्ट्रँडमध्ये, ही जी लाईन दिसते या लाईनला काय म्हणतो आपण स्ट्रँड, ही पण लाईन दिसते त्या लाईनला काय म्हणतो आपण स्ट्रँड, मधले जे दिसून राहिले याला काय म्हणतो आपण कनेक्टिंग स्टेप्स. ठीक आहे. हे पर्टिक्युलर मॉडेल आपल्याला एखाद्या लॅडर सोबत जर कम्पेअर केलं, लॅडर म्हणजे शिडी म्हणतो आपण त्याला, जे दोन उभे खांब दिसतात त्यांना काय म्हणतो आपण स्ट्रँड्स, ज्याच्यावर पाय ठेवून चढतो त्यांना काय म्हणतो आपण कनेक्टिंग स्टेप्स, किंवा त्या लॅडरमध्ये त्याला काय म्हणतो रंग्स, त्याला काय म्हणतो आपण रंग्स. ठीक आहे. तर पहिल्यांदा या पार्टला जो आपण दॅट इज कॉल्ड अ स्ट्रँड, हे आहे स्ट्रँड, हे पण स्ट्रँड. आता हे स्ट्रँड मला जर या डायग्राम मध्ये पाहायचं असेल तर इथे मला त्याची आयडिया क्लिअर होत नाही, म्हणून मी काय केलं की हा एवढा जो पर्टिक्युलर डीएनएचा पार्ट आहे तो इथे एनलार्ज केला, पूर्ण डायग्राम नाही, ह्या डायग्रामचा एवढा पार्ट मी इथे एनलार्ज केला आणि एवढ्या पार्टमध्ये जे प्रेझेंट असेल ते सगळीकडे प्रेझेंट असेल, म्हणून एवढा पार्ट मी इथे एनलार्ज केला, तो पार्ट आता इथे दिसतोय. आणि दिस डायग्राम नाव इट इज कॉल्ड एज मॉलिक्युलर डायग्राम ऑफ डीएनए, की या डीएनए मध्ये कशाचे मॉलिक्युल्स प्रेझेंट असतात. मग त्या स्ट्रक्चरमध्ये चला याच डीएनएला डिटेल चालू आपण. मग आता मी बोट जिथे दाखवतो तेवढा पार्ट पहा, हा एवढा जो पार्ट आहे हा आहे स्ट्रँड, हा एवढा जो पार्ट आहे तो आहे स्ट्रँड, आणि जे मध्ये मध्ये दिसत आहे त्यांना काय म्हणतो आपण कनेक्टिंग स्टेप्स. दोन पार्टमध्ये डीएनए स्टडी करायचं ठरवलेलं आहे आपण. एक पार्ट कोणता स्ट्रँड, दुसरा पार्ट कोणता कनेक्टिंग स्टेप. मग आता हा शुगर फॉस्फेट शुगर फॉस्फेट शुगर फॉस्फेट शुगर फॉस्फेट हा काय झाला स्ट्रँड, शुगर फॉस्फेट शुगर फॉस्फेट शुगर फॉस्फेट शुगर फॉस्फेट हा पण काय झाला स्ट्रँड. मध्ये जे तुम्हाला दिसून राहिले हे काय आहे कनेक्टिंग स्टेप. पहिल्या पार्टला जाऊ आपण, दॅट इज कॉल्ड एज स्ट्रँड. मग स्ट्रँड कसा, द स्ट्रँड ऑफ दिस पर्टिक्युलर डीएनए इट इज मेड अप ऑफ अल्टरनेटिंग मॉलिक्युल्स ऑफ शुगर अँड फॉस्फेट. The strand of this particular DNA it is made up of alternating molecules of sugar and phosphate. म्हणजे या पर्टिक्युलर स्ट्रँड मध्ये काय काय दिसून राहिलं तुम्हाला शुगर फॉस्फेट सोडून दुसरं काहीच नाही आहे. सो स्ट्रँड ऑफ दिस पर्टिक्युलर डीएनए इट इज मेड अप ऑफ शुगर अँड फॉस्फेट, बट दे आर अल्टरनेट. म्हणजे शुगरला कनेक्ट शुगर सोबत डायरेक्ट होता येणार नाही, मध्ये काय प्रेझेंट आहे फॉस्फेट. या स्ट्रँड मध्ये पहा, इकडच्या पण स्ट्रँड मध्ये जर पाहिलं तर कसं आहे शुगर फॉस्फेट हो. सो स्ट्रँड ऑफ दिस पर्टिक्युलर डीएनए इट इज मेड अप ऑफ अल्टरनेटिंग मॉलिक्युल्स ऑफ शुगर अँड फॉस्फेट. म्हणजे आता आपल्याला दोन गोष्टी चेक करणे आलं, एक म्हणजे शुगर आणि दुसरं म्हणजे फॉस्फेट. पहिल्यांदा चेक करू आपण शुगर. आता ही शुगर मी इथे एनलार्ज केली, या पर्टिक्युलर शुगर मध्ये बघा कसं आहे. The sugar which is present in this particular DNA, it is a deoxyribose sugar, it is a 5-carbon sugar, it is a pentose sugar. की जी शुगर या पर्टिक्युलर डीएनए मध्ये ही शुगर दिसत आहे, ही पर्टिक्युलर शुगर कशी शुगर आहे, द नेम ऑफ द शुगर इट इज कॉल्ड एज डिऑक्सिरिबोस शुगर. कशी शुगर आहे 5 कार्बन शुगर आहे, दॅट्स वाय दिस पर्टिक्युलर शुगर इट इज कॉल्ड एज डिऑक्सिरिबोस शुगर. मग 5 कार्बन्स आहे तर ते 5 कार्बन्स कुठे आहे तर हे 1 2 3 4 5 जे नंबरिंग मी केलेलं आहे ते कार्बनचं नंबरिंग केलेलं आहे. So this is called as C1, C2, C3, C4, C5. म्हणजे या पर्टिक्युलर शुगर मध्ये किती कार्बन्स आहेत तर 5 कार्बन्स आहे, पण त्या पर्टिक्युलर कार्बन्सची पोझिशन आहे का. सो शुगर विच इज प्रेझेंट इन दिस पर्टिक्युलर डीएनए इट इज अ 5 कार्बन शुगर, इट इज अ पेंटोज शुगर, इट इज कॉल्ड एज अ डिऑक्सिरिबोस शुगर ऑफ द 5 कार्बन्स. 1 2 3 4 5 ऑफ द 5 कार्बन्स 4 कार्बन्स आर प्रेझेंट इन द रिंग. Fifth carbon is present outside the ring, but the fifth member of the ring is oxygen. हे काय म्हटलं की या पर्टिक्युलर 5 कार्बन्स पैकी 4 कार्बन रिंग मध्ये प्रेझेंट आहे, 5वा कार्बन रिंगच्या बाहेर आहे, पण रिंगचा 5वा जो मेंबर आहे तो कोण आहे ऑक्सिजन. ऑलवेज द फर्स्ट कार्बन जॉईन्स विथ द नायट्रोजनस बेस.
Always the first carbon joins with the nitrogenous base, fifth carbon joins with the phosphate. नेहमी पहिला कार्बन हा कोणासोबत जॉईन होईल तर नायट्रोजनस बेस सोबत, पाचवा कार्बन कंपल्सरी कोणासोबत जॉईन होत असेल तर फॉस्फेट सोबत. म्हणजे इनडायरेक्टली पाचवा आणि तिसरा कार्बन जर फॉस्फेट सोबत जॉईन होत असेल आणि पहिला कार्बन जर नायट्रोजनस बेस सोबत जॉईन होत असेल तर याचा अर्थ जॉईनिंग स्पेसिफिक आहे. या शुगरला आपण डिऑक्सिरिबोज शुगर काय म्हटलं, का बरं म्हटलं तर ऍक्च्युली काय आहे की फर्स्ट कार्बन आहे, थर्ड कार्बन आहे, फोर्थ कार्बन आहे, फिफ्थ कार्बन आहे, या पर्टिक्युलर चार कार्बन्सला फर्स्ट, थर्ड, फोर्थ, फिफ्थ या प्रत्येक कार्बनला ऑक्सिजन आहे. या प्रत्येक कार्बनला ऑक्सिजन आहे, पण सेकंड कार्बन जो आहे त्या पर्टिक्युलर सेकंड कार्बनला ऑक्सिजन अब्सेंट आहे, ऑक्सिजन लॅकिंग आहे, ऑक्सिजन अब्सेंट आहे, म्हणून दिस पर्टिक्युलर शुगर इट इज कॉल्ड एज डिऑक्सिरिबोज शुगर. इट इज कॉल्ड एज डिऑक्सिरिबोज शुगर. स्ट्रँड तुम्हाला माहिती होऊन राहिलं की या पर्टिक्युलर स्ट्रँड मध्ये पहिला कंपोनंट जो आहे तो पहिला कंपोनंट कोणता म्हटलं आपण, शुगर. कशी शुगर आहे, पेंटोज. कशी, काय नेम आहे, डिऑक्सिरिबोज शुगर. शुगर मध्ये किती कार्बन्स आहे, 5. 5 पैकी किती कार्बन्स रिंग मध्ये प्रेझेंट आहे, 4. पाचवा कार्बन कुठे प्रेझेंट आहे, रिंगच्या बाहेर, पण रिंगचा पाचवा मेंबर कोण आहे तर ऑक्सिजन. या पर्टिक्युलर 5 कार्बन्स पैकी पहिला कार्बन कोणासोबत जॉईन होईल, नायट्रोजनस बेस. आता ही पर्टिक्युलर शुगर मी कन्सिडर केली तर हा पहिला कार्बन आहे, हा दुसरा कार्बन आहे, हा तिसरा कार्बन आहे, हा चौथा कार्बन आहे आणि हा बाहेर पाचवा आहे. ही शुगर कन्सिडर केली तर हा पहिला कार्बन आहे, हा दुसरा कार्बन आहे, हा तिसरा कार्बन आहे, हा चौथा कार्बन आहे आणि हा पाचवा. मी आता काय म्हटलं होतं की पहिला कार्बन नेहमी कोणासोबत बाइंड होईल, नायट्रोजनस बेस. तिसरा कार्बन आणि या शुगरचा पाचवा कार्बन कोणासोबत बाइंड होईल, फॉस्फेट. कोणासोबत बाइंड होईल, फॉस्फेट. So in this particular strand of this particular DNA there is presence of alternating molecules of sugar and phosphate. The sugar which is present in this particular DNA, it is the pentose sugar. Of the 5 carbons, 4 carbons are present in the ring, fifth carbon is present outside the ring, fifth member of this particular ring is oxygen. Fifth member of the ring is oxygen. आता carefully observe करा. First carbon joins with the nitrogenous base, third and fifth carbon joins with the phosphate, but oxygen of all the sugars of one strand they point in upward direction. Oxygen of all the sugars of one strand they point in down upward direction, and oxygen of all the sugars of another strand they point in downward direction. म्हणजे मी काय म्हटलं की ह्या शुगर्स अशा प्लेस केलेल्या आहे की या प्रत्येक शुगरचे ऑक्सिजन वरच्या साईडला प्रेझेंट आहे. या शुगर्सला तुम्ही ऑब्झर्व केलेलं असेल तर या शुगर्स मध्ये प्रत्येक शुगर जर पाहिली असेल तर प्रत्येक शुगरचे ऑक्सिजन हे खालच्या साईडला डायरेक्टेड आहे. म्हणजे हे जे ऑक्सिजन वर असणारं जे स्ट्रँड आहे या स्ट्रँडला काय म्हणू आपण, असेंडिंग स्ट्रँड. काय म्हणू, असेंडिंग स्ट्रँड. पण दुसरं जे स्ट्रँड आहे ज्याचे ऑक्सिजन खालच्या साईडला चालले आहे त्या पर्टिक्युलर स्ट्रँडला काय म्हणू आपण, डिसेंडिंग स्ट्रँड. सो इन डीएनए वन स्ट्रँड इज असेंडिंग, another strand is descending. Thus the two strands of the DNA are antiparallel. Thus the two strands of this particular DNA are antiparallel. आता केअरफुली पुन्हा परत पहा. हा कार्बन नंबर 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे आणि हा फिफ्थ बाहेर आहे. फिफ्थ बाहेर आहे, समोर डीएनए जर नसेल तर हा फिफ्थ कार्बन फ्री आहे. इथे या शुगरला ऑब्झर्व करा. पहिला कार्बन आहे, दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा. या थर्ड कार्बनच्या पुढे जर डीएनए जर नसेल म्हणजे इथे संपला असेल तर थर्ड कार्बन फ्री आहे. म्हणून या पर्टिक्युलर स्ट्रँडला आपण काय म्हणतो, 5'3' स्ट्रँड. याला काय म्हणतो, म्हणजे हा एंड फ्री असेल तर याला काय म्हणू आपण, 5'. हा एंड याचा तिसरा कार्बनचा फ्री असेल तर याला काय म्हणू आपण, 3'. त्या शुगरला पहा आता तिकडच्या स्ट्रँडचे. पहिला कार्बन, दुसरा कार्बन, तिसरा कार्बन, चौथा कार्बन, पाचवा कार्बन. थर्ड कार्बन फ्री आहे. पहिला कार्बन, दुसरा कार्बन, तिसरा कार्बन, चौथा कार्बन, पाचवा कार्बन, पुढे डीएनए नसेल तर तो फ्री आहे. म्हणजे हा एंड काय होईल, 3'. हा एंड काय होईल, 5'. म्हणजे हा जर 5' एंड असेल तर याच्या अपोजिट हा स्ट्रँड कसा आहे, हा एंड कसा आहे, 3'. हा जर इथे 3' असेल तर याच्या अपोजिट हा कसा असेल, 5'. म्हणजे इथे जर 5' असेल तर इथे काय आहे, 3'. इथे जर 3' असेल तर इथे काय आहे, 5'. म्हणजे मी जर इथे 5' लिहिलेलं असेल आणि या स्टँडला मी असं पकडत खाली 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 आणलेलं असेल तर याच्या अपोजिट काय झालं पाहिजे, 3'. आणि हा जर 3' असेल तर याला पकडत खाली खाली जर आणलेलं असेल तर याचा अपोजिट काय असला पाहिजे, 5'. Thus the two strands of this particular DNA are antiparallel. म्हणजे हा एक स्टँड जर 5', 3' असेल तर दुसरा स्टँड कसा असेल, 3', 5'.
Okay, so this is the first component of this particular DNA, that is called as strand. काय कळलं की strand of this particular DNA, it is made up of alternating molecules of sugar and phosphate. Sugar and phosphate. आता आपण second component ला जाऊ. The second component of this particular DNA, it is called as connecting steps. मग आता ह्या ज्या दिसून राहिल्या यांना काय म्हणतो आपण, कनेक्टिंग स्टेप्स. मग कनेक्टिंग स्टेप्स कशाने तयार होतात? द कनेक्टिंग स्टेप्स इन दिस पर्टिक्युलर DNA, दे आर मेड अप ऑफ नायट्रोजनस बेसिस. दे आर मेड अप ऑफ नायट्रोजिनस बेसिस. हे म्हणजे हे मध्ये जे दिसत आहे हे सगळे काय आहे? नायट्रोजिनस बेसिस. द नायट्रोजिनस बेसिस इन दिस पर्टिक्युलर DNA, दे आर ऑफ टू डिफरंट टाइप्स. दे आर द प्युरिन्स अँड पिरिमिडिन्स. They are the purines and pyrimidines. परत purines, they are again of two different types. Pyrimidines again they are of two different types. The purines they are the adenine and guanine. They are the adenine and the guanine. Pyrimidines again they are of two different types. They are the thymine and the cytosine. And thymine and cytosine. म्हणजे मी काय म्हटलं की the connecting steps of this particular DNA, they are called as, they are made up of nitrogen containing bases. The nitrogen containing bases, they are called as the nitrogenous bases. But the nitrogenous bases which are present in these particular connecting steps, they are of two different types. They are the purines and pyrimidines. They are the purines and pyrimidines. The purines and pyrimidines again they are of two different types. The purine, they are adenine and guanine. Pyrimidine, they are thymine and cytosine. पण हे जे नायट्रोजिनस बेसिस आपण या कनेक्टिंग स्टेप्स मध्ये लिहिले यांचं पेअरिंग स्पेसिफिक आहे. कसं की इन कनेक्टिंग स्टेप्स दिस पर्टिक्युलर नायट्रोजिनस बेसिस आर पेअर्ड, वेअर पेअरिंग टेक्स प्लेस बिटवीन प्युरिन अँड पिरिमिडिन. पेअरिंग टेक्स प्लेस बिटवीन प्युरिन आणि पिरिमिडिन. प्युरिन हा ॲडेनाइन ग्वानिन सोबत कधीच पेअर होणार नाही. पिरिमिडिन थायमिन हा पिरिमिडिन सायटोसिन सोबत कधीच पेअर होणार नाही. नेहमी कोणाचा पेअरिंग होईल? प्युरिनचं पिरिमिडिन सोबत. So in DNA, in connecting steps, the nitrogenous bases are two. They are the purines and pyrimidines, and these nitrogenous bases, purines and pyrimidines, always they are paired. But the pairing it is between purine and pyrimidine. मग pairing कसं असते? Purine adenine pairs with the pyrimidine thymine with a two weak hydrogen bonds. कसं? Purine adenine pairs with the pyrimidine thymine with two weak hydrogen bonds, and purine guanine pairs with the pyrimidine cytosine with three weak hydrogen bonds. म्हणजे adenine आणि thymine मधलं जे बॉन्डिंग आहे तिथे किती हायड्रोजन बॉन्ड्स आहेत? दोन. ग्वानिन आणि सायटोसिन मध्ये किती हायड्रोजन बॉन्ड्स आहेत? तीन. आता हे ऑब्झर्व करा इथे. adenine आणि thymine मध्ये पहा दोन हायड्रोजन बॉन्ड्स आहे. thymine आणि adenine मध्ये पहा दोन हायड्रोजन बॉन्ड्स आहे. ग्वानिन आणि सायटोसिन मध्ये पहा तीन हायड्रोजन बॉन्ड्स आहे. सायटोसिन आणि ग्वानिन मध्ये पहा तीन हायड्रोजन बॉन्ड्स आहे. म्हणजे काय की पेअरिंग फिक्स आहे. पेअरिंग फिक्स आहे म्हणजे काय? ॲडेनाइन थायमिन सोबतच पेअर होईल. ॲडेनाइन थायमिन सोबतच पेअर होईल. ग्वानिन सायटोसिन सोबतच पेअर होईल. ग्वानिन सायटोसिन सोबतच पेअर होईल. म्हणजे काय? द रेशो ऑफ दिस पर्टिक्युलर प्युरिन अँड पिरिमिडिन इन दिस पर्टिक्युलर नायट्रोजनस बेसिस ऑर इन दिस पर्टिक्युलर DNA इज ऑलवेज 1:1. जेवढे प्युरिन असायला पाहिजे तेवढेच या पर्टिक्युलर DNA मध्ये पिरिमिडिन असायला पाहिजे. दिस वॉज द स्टेटमेंट ऑफ चारगाफ. This was the statement of Chargaff. Hence, this particular ratio of purine and pyrimidine in DNA, if it is 1:1 or it is 1:1, that rule it is called as the Chargaff's rule. It is called as Chargaff's rule. तर आपल्याला हा एवढा जो पार्ट आहे तो काय माहित झाला? स्ट्रँड. हा एवढा जो पार्ट आहे तो काय माहित झाला? स्ट्रँड. पण मध्ये जे काय माहित झालं त्याला काय म्हणतो आपण? कनेक्टिंग स्टेप्स. त्याला काय म्हणतो? कनेक्टिंग स्टेप्स. आता थोडंसं अजून डिटेल चला. आपण हे चॅप्टर बायोमॉलिक्युल्स मध्ये स्टडी करताय. बायोमॉलिक्युल्स मध्ये आपल्याला या पर्टिक्युलर डीएनएला न्यूक्लिक ऍसिड म्हणावं लागलं होतं. म्हणजे हा न्यूक्लिक ऍसिड कुठल्या तरी एखाद्या मोनोमर पासून बनत असेल. मग तो मोनोमर आपल्याला या पर्टिक्युलर डीएनए मधला शोधायचा आहे. कारण न्यूक्लिक ऍसिड इट इज अ पॉलिमर. हा डीएनए जो आहे जो पॉलिमर आहे तो त्याचा एक मोनोमर कसा आहे? चला केअरफुली ऑब्झर्व करा. ही शुगर मी इथे ड्रॉ केली. हा नायट्रोजिनस बेस मी इथे ड्रॉ केला. हा फॉस्फेट मी इथे ड्रॉ केला. काय म्हणतो बघा. द नायट्रोजिनस बेस अँड द शुगर विच इज प्रेझेंट इन दिस पर्टिक्युलर डीएनए टुगेदर इट इज कॉल्ड एज अ न्यूक्लियोसाइड. SIDE. The nitrogenous base plus deoxyribose sugar in this particular DNA it is called as a nucleoside, and the nucleoside plus phosphate together it is called as a nucleotide. TIDE. म्हणजे न्यूक्लियोटाइड मध्ये काय काय प्रेझेंट राहील? नायट्रोजिनस बेस प्रेझेंट राहील. हा नायट्रोजिनस बेस आहे. शुगर प्रेझेंट राहील. ही शुगर प्रेझेंट आहे. 5व्या कार्बनला 5th कार्बनला फॉस्फेट प्रेझेंट आहे. हा फॉस्फेट आहे.
म्हणजे नायट्रोजिनस बेस प्लस शुगर प्लस फॉस्फेट टुगेदर इट इज कॉल्ड ॲज अ न्यूक्लिओटाइड. साईड कशाला म्हटलं होतं? नायट्रोजिनस बेस प्लस शुगर इट इज कॉल्ड ॲज अ न्यूक्लिओसाइड. आता या न्यूक्लिओसाइड मध्ये मी फॉस्फेट जर ऍड केलेला असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज न्यूक्लिओटाइड. That is called as a nucleotide. So this is called as nucleotide, this is called as nucleotide, this is called as nucleotide, this is called as nucleotide. त्या स्ट्रँडला चला न्यूक्लिओटाइड, न्यूक्लिओटाइड, न्यूक्लिओटाइड आणि न्यूक्लिओटाइड. म्हणजे हा एक न्यूक्लिओटाइड त्या पर्टिक्युलर डीएनएचा मोनोमर झाला. म्हणजे खूप सारे न्यूक्लिओटाइड्स 1 2 3 4 5 6 7 8 असे खूप सारे प्रेझेंट राहतात. तर दिस पर्टिक्युलर डीएनए नाव इट इज कॉल्ड ॲज अ पॉलीन्यूक्लिओटाइड. इट इज कॉल्ड एज पॉलीन्यूक्लिओटाइड किंवा त्याला आपण पॉलिमर म्हणू. पण पॉलीन्यूक्लिओटाइडचा एक मोनोमर कोण? तर न्यूक्लिओटाइड. दॅट इज कॉल्ड एज न्यूक्लिओटाइड. सो ॲज दिस पर्टिक्युलर डीएनए इट इज मेड अप ऑफ मेनी न्यूक्लिओटाइड्स. द न्यूक्लिओटाइड ऑफ सायटोसिन, न्यूक्लिओटाइड ऑफ ग्वानिन, न्यूक्लिओटाइड ऑफ थायमिन, न्यूक्लिओटाइड ऑफ ॲडेनाइन. हे न्यूक्लिओटाइड या इकडच्या दुसऱ्या स्ट्रँडच्या न्यूक्लिओटाइड सोबत पेअर्ड आहे. म्हणून दिस पर्टिक्युलर डीएनए इट इज डिफाइंड ॲज इट इज अ चेन ऑफ पेअर्ड न्यूक्लिओटाइड्स. इट इज अ चेन ऑफ पेअर्ड न्यूक्लिओटाइड्स. म्हणजे या पर्टिक्युलर बायोमॉलिक्युल चॅप्टरमध्ये या डीएनएला स्टडी करताना याचा सिंगल युनिट त्या डीएनएचा कोणता? तर न्यूक्लिओटाइड. आणि पूर्ण डीएनए कोण? तर पॉलीन्यूक्लिओटाइड. पूर्ण डीएनए कोण? तर पॉलीन्यूक्लिओटाइड्स. सो दिस इज रिगार्डिंग द स्ट्रक्चर ऑफ दिस पर्टिक्युलर डीएनए. आता आपण करू याची इन्फॉर्मेशन कलेक्ट बोर्डवरून. चला बघा. डीएनए इट इज अ डिऑक्सिरिबोज न्यूक्लिक ॲसिड. बघा डिऑक्सिरिबोज शुगर कंटेनिंग ॲसिड इट इज कॉल्ड ॲज अ डीएनए. की असं न्यूक्लिक ॲसिड की जिथे डिऑक्सिरिबोज शुगर प्रेझेंट आहे दॅट इज कॉल्ड ॲज डीएनए. अकॉर्डिंग टू फॉल्जिन डीएनए इज प्रेझेंट इन क्रोमोझोम्स इन न्यूक्लियस. की फॉल्जिन सगळ्यात पहिल्यांदा काय म्हणतो की डीएनए कुठे प्रेझेंट राहतो? तर क्रोमोझोम्समध्ये. आणि क्रोमोझोम्स कुठे प्रेझेंट राहतात? तर न्यूक्लियसमध्ये. डीएनए इज अ जेनेटिक मटेरियल इन मोस्ट ऑफ द ऑर्गॅनिझम्स एक्सेप्ट अ फ्यू व्हायरसेस. की आपल्यासारख्या प्लांट्स आहे, ॲनिमल्स आहे, यांच्याकडे जे हेरिडिटरी जेनेटिक मटेरियल आहे ते कोणतं आहे? डीएनए. पण काही एक्सेप्शन्स आहे. द एक्सेप्शन्स ऑफ are TMV, that is called as a tobacco mosaic virus. Then another it is a ribovirus. Then another it is HIV, that is human immunodeficiency virus. Human immunodeficiency virus. पुढे some amount of DNA is present in cytoplasm in chloroplast and mitochondria. आताच आपण म्हटलं की डीएनए कुठे मेनली प्रेझेंट राहतो? तो न्यूक्लियस. आता आपण काय म्हणतो की some amount of DNA it is present in chloroplast and mitochondria, and both chloroplast and mitochondria they are present in cytoplasm. Angle of one complete turn or pitch is 360 degree. की या पर्टिक्युलर डीएनए मध्ये हे जे दोन स्टँड्स आहेत ते टर्न होत चाललेले आहेत. तो जो टर्निंग अँगल दोन स्टँड्सचा तो किती आहे? तर 360 डिग्री. द डायमीटर ऑफ द डीएनए इज 20 अँगस्ट्रॉम युनिट. या डीएनएचं जर आपण डायमीटर चेक केलं म्हणजे किती जाड आहे तर डायमीटर ऑफ दॅट पर्टिक्युलर डीएनए इट इज 20 अँगस्ट्रॉम युनिट. डिस्टन्स बिटवीन बेस पेअर ऑर C1 शुगर इज 11 अँगस्ट्रॉम युनिट. ही C1 शुगर आहे, या शुगरची ही C1 शुगर आहे. केअरफुली ऑब्झर्व करा. 1 2 3 4 5 म्हणजे ही पहिली फर्स्ट कार्बन आहे या शुगरचा. इकडे 1 2 3 4 5 म्हणजे हा पहिला कार्बन आहे. या कार्बन पासून तर या कार्बन पर्यंत C1 पासून तर C1 पर्यंतचं डिस्टन्स किती आहे? तर 11 अँगस्ट्रॉम युनिट. Distance between base pair or C1 sugar is 11 angstrom unit. The sugar phosphate diameter backbone that is 4.5 angstrom unit. काय म्हटलंय? द शुगर फॉस्फेट डायमीटर, शुगर आणि फॉस्फेट डायमीटर हे जे डिस्टन्स आहे हे किती आहे? तर 4.5 अँगस्ट्रॉम युनिट. द लेंथ ऑफ द हायड्रोजन बॉन्ड इज 3 अँगस्ट्रॉम युनिट. नीटसाठी खूप इम्पॉर्टंट हे सगळे मेजरमेंट. द लेंथ ऑफ द हायड्रोजन बॉन्ड इज 3 अँगस्ट्रॉम युनिट. जी आणि सीच्या मध्ये हायड्रोजन बॉन्ड आहे, टी आणि एच्या मध्ये हायड्रोजन बॉन्ड आहे. हा जो हायड्रोजन बॉन्डचा जो डिस्टन्स आहे तो आहे 3 अँगस्ट्रॉम युनिट. स्ट्रक्चर सुरू केला आता. स्ट्रक्चर ऑफ डीएनए. रोझॅलिंड फ्रँकलिन अँड मॉरिस विल्किन्स ऑब्टेन्ड एक्सरे क्रिस्टलोग्राफिक फोटोग्राफ्स ऑफ डीएनए. सगळ्यात पहिल्यांदा या डीएनएचं एक्सरे क्रिस्टलोग्राफिक मॉडेल कोणी दिलेलं असेल तर रोझॅलिंड फ्रँकलिन अँड विल्किन्स. त्याच्यानंतर याच डीएनएचं 3 डायमेन्शनल मॉडेल जे आपण आता डिस्कस केलं. The 3-dimensional model of DNA was discovered by J.D. Watson and F.H.C. Crick in 1953 and awarded Nobel Prize along with Wilkins in 1962 for medicine and physiology. म्हणजे
की या पर्टिक्युलर डीएनएचं सगळ्यात पहिल्यांदा स्ट्रक्चर आपल्यापर्यंत कोणी आणलेलं असेल तर वॅटसन अँड क्रिक, पण सपोर्ट कोणी इन्फॉर्मेशन कोणाची पुन्हा यूज झाली असेल तर विल्किन्स. म्हणून वॅटसन, क्रिक अँड विल्किन्स दे गॉट नोबेल प्राइज इन 1962. स्ट्रक्चरमध्ये आता द डीएनए कन्सिस्ट ऑफ 2 स्ट्रँड्स ऑफ शुगर फॉस्फेट बॅकबोन्स. हे 2 स्ट्रँड्स आहेत, शुगर फॉस्फेट बॅकबोन्स म्हणतात त्याला, विच आर स्पायरली ट्विस्टेड विथ इच अदर. दोन्ही स्ट्रँड्स असेल ते एकमेकांसोबत ट्विस्ट झालेले आहेत टू फॉर्म द डबल हेलिक्स. एकच स्टँड असतं तर त्याला हेलिक्स म्हटलं असतं. 2 आहे, दोन्ही ट्विस्ट होत आहे म्हणून दॅट इज कॉल्ड एज अ डबल हेलिक्स. द 2 स्टँड्स आर अँटी पॅरलल विथ इच अदर. या स्टँडचा हा एंड 5' एंड आहे, हा 3' एंड आहे. या स्टँडचा हा एंड 3' एंड आहे, हा 5' एंड आहे. म्हणजे दोन्ही स्टँड्स कसे आहेत तर अपोजिट आहे, म्हणजे अँटी पॅरलल आहे. द 2 स्टँड्स आर अँटी पॅरलल विथ इच अदर, दॅट इज वन स्टँड रन्स इन 3'5' डायरेक्शन, 3'5' डायरेक्शन, while the other runs in 5'3'. याच्या कम्पेअर करा याला तर दुसरं स्टँड कसं रन होत आहे 5'3'. सो वन स्टँड रन इन 3'5' डायरेक्शन while the other runs in 5'3' डायरेक्शन, सो इट हॅज पोलॅरिटी. म्हणजे इनडायरेक्टली या पर्टिक्युलर डीएनएला काय आहे, पोलॅरिटी आहे, सेम नाही आहे. द रेशो ऑफ प्युरिन अँड पिरिमिडिन इज 1:1. आताच आपण पाहिलं की जेवढे या पर्टिक्युलर डीएनए मध्ये प्युरिन्स आहे तेवढेच काय प्रेझेंट आहे, पिरिमिडिन्स आहे. दस द रेशो ऑफ दिस पर्टिक्युलर प्युरिन अँड पिरिमिडिन इन दिस पर्टिक्युलर डीएनए इट इज ऑलवेज 1:1. द व्हर्टिकल डिस्टन्स ऑफ ईच टर्न ऑर पिच, टर्नला पिच पण म्हणतात, इज 34 angstrom युनिट. इथून इथपर्यंतचा एक टर्न, इथून इथपर्यंतचा एक टर्न, तर या एका टर्नला पिच पण म्हणतात. तो जो ते जे डिस्टन्स आहे ते किती आहे, 34 angstrom युनिट. द डिस्टन्स बिटवीन 2 successive pairs or rungs is 34 angstrom unit. 2 सक्सेसिव्ह कनेक्टिंग स्टेप मधलं किंवा रंग्स मधलं जे डिस्टन्स आहे ते किती आहे, 30.4 angstrom unit. द डायमीटर ऑफ द डीएनए इज 20 angstrom unit. या डीएनएचं डायमीटर किती आहे तर 20 angstrom unit. द डिस्टन्स बिटवीन C1 sugars of 2 strands is 11 angstrom unit. या शुगरचा हा पहिला कार्बन, या शुगरचा हा पहिला कार्बन, या कार्बन पासून तर या कार्बन पर्यंत हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स किती आहे तर 11 angstrom unit. सो दिस इज रिगार्डिंग द स्ट्रक्चर ऑफ डीएनए. सो फायनली द डीएनए इट इज अ deoxyribonucleic acid. It is a genetic material of most of the organisms, for example plants, animals. But in some organisms, particularly some viruses, tobacco mosaic virus, human immunodeficiency virus, this particular genetic material it is not a DNA, it is RNA. तर याच्या पुढच्या पार्टला जर जायचं असेल तर तो जो आपण RNA. So this is regarding the DNA.